ज्याचं त्याचं पडलेलं असतं. तर मी खाली गेलेली होती. तर मला हे कानातल्यांचं दिसलं तर ते मी बघत होते, घेतलं काही नाही. आणि वर आलो तर ह्याला सायकलीचं दिसलं, की माझ्या सायकलीला काय झालंय, तो एवढा टेन्शनमध्ये होता ना. नंतर ना मी आज भोगीची भाजी बनवणार होते. एवढ्यासाठी मी एवढ्या लवकर बनवत आहे, की पावटा मी आणलाय गावावरून, तो संपेल आणि इथं पावटा नाही मिळणार आणि पावट्याशिवाय भोगीची भाजी नाही छान लागत. आणि तुम्ही ना भोगीची भाजी बनवताना भाज्या एकदम अशा फ्राय करून घ्या थोड्या तेलात आणि शेंगदाण्याचं कूट, कारळं आणि तीळ ह्याचं भाजून ना कूट ह्या भाजीत नक्की वापरा. खूप छान भाजी होते. सकाळी मी लवकरच 8 वाजता हे भिजत घातलं होतं. 3 वाजता तर हे छान असं भिजलं होतं. मी लगेच बारीक करून फर्मंट व्हायला ठेवून दिलं. डिंकाचे लाडू बनवायचे होते, त्यासाठी खोबरं वगैरे किसून घेतलं, कारण मी बरेच दिवस झालं चाललं होतं मला लाडू बनवायचं होतच नव्हतं माझं लाडू बनवायचं. तर खारीक तर मी गावावरूनच बारीक करून आणली होती. तुपात सगळं मी फ्राय करून घेतलं. बियासुद्धा मी इथं वापरल्या होत्या, आपल्या पंपकिन सीड आणि सूर्यफुलाच्या बिया. फायनली माझे लाडू तयार झाले. खूप बिझी दिवस होता. तर चला